नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार प्रशांत बच्चाव तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरामध्ये गांजा एमडी विक्री करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत। या अनुषंगाने दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार विशाल काठे यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबड लिंक रोड येथील फ्लोरा टाउन पद्मश्री रो हाऊस क्रमांक 12 यामध्ये यश उर्फ बाजा पाटील नावाचा इसम याने गांजाची विक्री करण्यासाठी साठवणूक केली आहे अशी बातमी मिळाल्यामुळे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्यांनी पथक तयार करून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन या इसमाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घर झडतीमध्ये त्याने गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरिता साठवणूक करून ठेवलेला असल्यामुळे यश उर्फ बाजा राजेंद्र पाटील वय वर्ष 25 राहणार अंबड लिंक रोड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 किलो 650 ग्रॅम गांजा तसेच मोबाईल असा एकूण 1,49,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तर या आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळोदे, वसंत पांडव, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भान, नाझीम खान पठाण, प्रदीप म्हसदे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेसी, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अनिरुद्ध येवले, राजेश राठोड, विलास चारोस्कर, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, समाधान पवार अशांनी केली आहे। लाल दिवा न्यूजसाठी भगवान थोरात, नाशिक। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।